आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 10वी आणि 12वीचे वेळापत्रक जाहीर. गणेशोत्सव स्पेशल पनवेल चिपळूण डेमू प्रवास आजपासून सुरू. पेट्रोल डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याच्या सरकार विचारात. 2.5 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त. तुर्भे एमआयडीसी व एपीएमसी पोलिसांची कारवाई. दहीहंडी उत्सवासाठी पोलीस विभाग सज्ज. मंडळांना दिल्या महत्त्वाच्या सूचना. श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीसाठी नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. पुन्हा एकदा स्वागत. मुंबई वगळता राज्यातील 25 महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक संस्था कर प्रणाली रद्द केल्यानंतर सरकारने आता पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारे एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव वित्त विभागाने तयार केला असून लवकरच तो मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. मुंबई वगळता राज्यातील 25 महापालिका क्षेत्रातील स्थानिक संस्था कर प्रणाली रद्द केल्यानंतर सरकारने आता पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारे एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव वित्त विभागाने तयार केला असून लवकरच तो मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. तो मान्य झाल्यास सरकारला वार्षिक 500 कोटींच्या महसुलावर पाणी सोडावं लागेल. युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर 1 ऑगस्टपासून 50 कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीपासून मुक्त केलंय. आता पेट्रोल डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रत्येक महापालिका क्षेत्रात 2.5 ते 3% पेट्रोल डिझेलवर एलबीटी आकारण्यात येतो. पेट्रोल डिझेल विक्रेत्यांची वार्षिक उलाढाल ही 50 कोटीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांना एलबीटी भरावा लागतो. परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर अधिकचा खर्च वाढल्याने जनतेला दिलासा मिळाला नाही. म्हणूनच एलबीटी रद्द करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन आहे. ब्युरो रिपोर्ट एमव्हीटीव्ही. तुर्भे एमआयडीसी व एपीएमसी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात जवळपास 2.5 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आलाय. या दोन्ही कारवाईत जप्त करण्यात आलेला गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलाय. तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एमआयडीसी परिसरात असणाऱ्या शिवम हॉटेलवर छापा टाकत लपून ठेवलेला तब्बल 2,42,000 रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केलाय. पोलिसांनी या प्रकरणात हॉटेल मालकासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. संजय वैष्णव गिरी, मधुसूदन मुरलीधर सेनापती, गणेश सिबाप्रसाद साहू आणि हॉटेल मालक वीरेंद्र आर दवे या चौघांवर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार तसेच विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसऱ्या कारवाईत तुर्भे एपीएमसी पोलिसांनी एपीएमसी परिसरात छापा टाकून 25,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या दोन्ही कारवाईत जवळपास 2.5 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला असून जप्त करण्यात आलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा हा साठा अन्न औषध प्रशासनाकडे पुढील तपासणीसाठी देण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितलं. नवी मुंबईमध्ये एपीएमसी आणि तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुटखा आणि पान मसाला आम्ही जप्त केलेला आहे. यामध्ये जवळपास 2.5 लाख रुपयांचं गुटखा आणि मटेरियल आम्ही सीज केलेलं आहे. त्याचबरोबर 4 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, एमव्हीटीव्ही. दहीहंडी उत्सवानिमित्ताने नवी मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला असून गोविंदा मंडळांनाही पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्यात. त्याचप्रमाणे उत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्याचं आवाहनही पोलिसांनी मंडळांना केलंय. दहीहंडीचा उत्सव जवळ येऊन ठेपलाय. अशात नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गोविंदा मंडळांना पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्यात. रस्त्यावर उत्सव साजरा न करता मैदानात उत्सव साजरा करावा, जेणेकरून वाहतुकीला अडसर ठरणार नाही. प्रत्येक विभागात ध्वनी प्रदूषणाची मर्यादा घालून दिली असून ती 75 डेसिबल पर्यंत मर्यादित आहे. गोविंदा पथकांनी प्रवासासाठी ट्रकचा वापर करण्यापेक्षा बसचा वापर करावा. तसेच मंडळांनी पार्किंगची चोख व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे मनोरे रस्त्याना एखादा गोविंदा खाली पडून जखमी होऊ नये यासाठी मॅटचा वापर करावा. सर्वात वरच्या थरावर चढणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी त्याच्या पाठीला हुक बांधावा, जेणेकरून तो खाली पडणार नाही. अशा महत्त्वपूर्ण सूचना पोलीस विभागाकडून मंडळांना करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने 18 वर्षाखालील गोविंदांच्या सहभागावर बंदी आणली आहे. अशात एखाद्या मंडळाला 12 ते 18 वर्षापर्यंतच्या गोविंदाला सहभागी करून घ्यायचे असल्यास संबंधित गोविंदांच्या पाल्यांकडून ना हरकत दर्शवली गेली तरच त्याचा सहभाग करून घ्यावा, अशी माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे उत्सव साजरा करताना उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट न लावता तो साजरा करावा, असं आवाहनही त्यांनी केलंय. गोविंदा पथकं जी आहेत ती बऱ्याच ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी जात असतात आणि काही ठिकाणी ओपन ट्रकमधून ते प्रवास करतात.
त्यातून पडून देखील ते जखमी झाल्याच्या किंवा मयत झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बसमधून प्रवास करावा. त्याचबरोबर सुरक्षेची जी खबरदारी आहे ती त्यांनी घ्यावी. विशेषतः लाईफ जॅकेट, त्याचप्रमाणे आर्म्स, एल्बो जॅकेट आणि सेफ्टी हुक याची व्यवस्था करण्याबाबत आम्ही मंडळांना आणि त्याचप्रमाणे गोविंदा पथकांना सूचित केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कृष्णाचा हा जन्मदिवस श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात 8व्या दिवशी येतो. या दिवशी मंदिरात आरास केली जाते. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो. नजर टाकूया या स्पेशल रिपोर्टवर. कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने व थाटामाटात साजरा केला जातो. चतुर, उत्साही, खोडकर आणि तेजस्वी अशा सावळ्या कृष्णाचा हा जन्मदिवस श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात 8व्या दिवशी येतो. श्रीकृष्ण ही भारतीयांची लाडकी देवता. त्यामुळे गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. त्यानंतर भजन, कीर्तन, पूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तर गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही, तर तो दुसऱ्या दिवशी सोडतात. त्यालाच कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हटले जाते. ब्युरो रिपोर्ट, MVTV.